नाशिककरांना आता मिनरल वॉटर अर्थात शुद्ध पाणी घेण्यासाठी दुकानात जायची आवश्यकता नाही आहे, कारण नाशिकमध्ये वाहणाऱ्या गोदावरीचं पाणी हे मिनरल वॉटरच्या तोडीचा असल्याचा हास्यास्पद आणि धक्कादायक खुलासा थेट प्रदूषण नियंत्रण महामंडळानं केलेला आहे। प्रदूषण नियंत्रण महामंडळानं गोदावरीचे जे सॅम्पल घेतले त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की गोदावरीच्या या सगळ्या पाण्याची क्वालिटी ही गुड टू एक्सलंट या रेंजमध्ये येते, ज्या रेंजमध्ये मिनरल वॉटरचं पाणी असतं। याचा अर्थ असा होतो की गोदावरीचं हे पाणी मिनरल वॉटर एवढं स्वच्छ आणि शुद्ध आणि पिण्यायोग्य असल्याचा हास्यास्पद दावा प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून केला जातोय। मी मुद्दामून या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे की गोदावरीचं जे पाणी आहे ते नेमकं मिनरल वॉटर एवढं स्वच्छ आणि शुद्ध आहे का, जसं प्रदूषण नियंत्रण महामंडळ बघतंय आणि म्हणतंय। माझ्याकडे ही मिनरल वॉटर आहे, ही बॉटल याच्यामध्ये मिनरल वॉटर आहे जे आपण दुकानातून विकत घेत असतो, आणि ही एक रिकामी बाटली आहे ज्या बाटलीत आपण बघूयात की गोदावरीचं हे पाणी जे आहे ते नेमकं मिनरल वॉटर प्रमाणेच आहे का, जो दावा प्रदूषण नियंत्रण मंडळानं केला गेला आहे। हे गढूळ दिसणारं पाणी गोदावरीचं आहे, जे पाणी लोक या ठिकाणी तीर्थ म्हणून प्राशन करत असतात, तीर्थ म्हणून पित असतात। आपण बघू शकतोय की अगदी स्पष्ट या दोन पाण्यांमधला फरक कसा आहे तो। हे मिनरल वॉटरचं पाणी आणि हे गोदावरीच्या तीर्थाचं पाणी, या दोन बाटल्यांमधल्या पाण्यांमध्ये आपल्याला गोदावरीच्या एकूणच पाण्याचा फरक जो आहे तो स्पष्ट बघायला मिळू शकतो। या व्यतिरिक्त जर आपण हा संपूर्ण परिसर आणि गोदावरीचं पात्र बघितलं तर अगदी उघड्या डोळ्यांनी सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतं की हे पात्र अस्वच्छ आहे, या ठिकाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे, आणि त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळ AC केबिनमध्ये बसून फक्त खालच्या कारकुनांनी सांगितलेल्या आकड्यांवर सह्या करतंय का, असा सवाल जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होतोय। खरं तर या संदर्भात गोदाप्रेमींनी आता थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे या अधिकाऱ्यांवर दाखल करावेत अशी मागणी केलेली आहे, कारण गोदावरीला प्रदूषण मुक्त म्हणणाऱ्या या अधिकाऱ्यांना कदाचित याची कल्पना नसेल की ह्याच गोदावरीचं हे गटारयुक्त पाणी लाखो भाविक तीर्थ म्हणून पित असतात। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये या संदर्भात शासन स्तरावर ठोस उपाययोजना होण्याची आवश्यकता आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।